आपण महापर्यटन महोत्सवामध्ये माझ्या विभागामार्फत जो पहिला प्रयोग राज्यामध्ये केला महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाचा आणि त्याचं अनावरण किंवा त्याचा शुभारंभ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते आपण महाबळेश्वरमध्ये केला। त्या ठिकाणी आमच्याकडं 25 जवान आणि त्याच्यामध्ये असणारे एक अधिकारी अशा पद्धतीनं आपण तिथं 2 टीम केलेल्या होत्या। 15 कर्मचाऱ्यांची टीम महाबळेश्वरमध्ये आणि 10 कर्मचाऱ्यांची टीम पाचगणीमध्ये। मी आज त्याचा विस्तृत आढावा आत्ताच त्या प्रत्यक्ष तिथं जो टीम इंचार्ज आहे त्यांच्याकडनं आमचे दोन्ही ठाणे प्रभारी महाबळेश्वर ठाणे प्रभारी पाचगणी ठाणे प्रभारी आणि उपविभागीय अधिकारी वाई यांच्याकडनं घेतला। तर मला समाधान या गोष्टीचं आहे 3 महिन्यातला त्यांचा परफॉर्मन्स हा तिथं अत्यंत चांगला आम्हाला आढळून आला। दोन्ही प्रभारी अधिकाऱ्यांनी सांगितलं की या महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलातल्या जवानांचा आणि ह्या टीमचा आम्हाला तिथं उपयोग झाला। विशेषतः जेव्हा गर्दी असते पर्यटक जास्त असतात तेव्हा पर्यटकांना तिथं सुरक्षा देणं वाहतूक सुरळीत करणं आणि एकमेक पर्यटकांच्या काय ह्याच्यामध्ये जर वादविवाद कुठं झाला तर तो जागेवरती सॉल्व करणं। एक मला उदाहरण सांगितलं आमच्या महाबळेश्वरच्या अधिकाऱ्यांनी जे मध्ये बघा एका टी व्हीवर पण आलं होतं की जे घोडसवारीचं ग्राउंड आहे लेकच्या बाजूला त्याच्यावर चिखलामध्ये गोल गोल गाडी फिरवून असं रॅश ड्रायव्हिंग कोणीतरी करत होतं तर त्याच्यामध्ये आमचेच हे पर्यटन सुरक्षा दलाचे सुद्धा जवान कारवाई करायला त्याच्यामध्ये सहभागी होते। त्यांनी पॉईंट आऊट केलं आमच्या अधिकाऱ्यांना। तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की 3 महिन्याचा परफॉर्मन्स हा अत्यंत समाधानकारक आम्हाला आढळून आला आणि मग काही सुधारणा SP साहेबांनी स्वतः सांगितलं की ते स्वतः जेव्हा जाणार आहेत आता महाबळेश्वर पाचगणीला तेव्हा आमच्या दोन्ही टीमला स्वतंत्र त्यांचं प्रशिक्षण किंवा त्यांना काही सूचना कायद्याच्या बाबतीत त्यांना अपडेट त्यांना काय अधिकार आहेत त्या बाबतीत ते स्वतः त्यांना या ठिकाणी काही सूचना देणार आहेत। आमच्यासुद्धा काही अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या पण त्या इथं पत्रकार परिषद सांगण्यासारख्या नाही। आम्ही त्यांची पाचगणीच्या पोलीस ठाण्यामध्ये काही क्वार्टर शिल्लक होते तिथं तात्पुरती राहायची व्यवस्था केलेली आहे। महाबळेश्वरच्या टीमची आम्ही महाबळेश्वरला MTDCचा एक हॉल आहे तिथं राहायची व्यवस्था केलेली आहे। पण तरीसुद्धा या सगळ्या पहिल्या ग्रुपनं महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। तत्पूर्वी मी आता इकडे येण्यापूर्वी मुंबईमध्ये आम्ही आता दुसरी टीम ही मुंबईमध्ये त्याचं लॉन्चिंग करतो आहे। ती म्हणजे ट्रायडंट हॉटेल मरीन ड्राईव्हला जे आहे जिथं डेड एंड आहे त्या ट्रायडंट हॉटेलपासून ते मलबार हिलला आपण जाताना जी विविंग गॅलरी केलेली आहे समुद्र बघायला त्या संपूर्ण डाव्या बाजूला खूप पर्यटक शुक्रवार शनिवार रविवारी असतात खूप गर्दी असते। तर एक याच धर्तीवरची टीम आमची तिथं काम करेल आणि दुसरी मुंबईतली टीम हॉटेल ताजमहाल गेटवे ऑफ इंडिया आणि त्या बाजूला असणारा समोर रेडिओ क्लब तो जो समुद्रकिनारा आहे तिथं एक आमची टीम काम करेल। आत्ता तूर्त आम्ही पोलिसांच्या गाड्या वापरल्यात भाडे म्हणजे त्यांचं भाडं भरून आम्ही त्या गाड्या घेतल्यात। पण कालच मी आमच्या MTDCच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की महाबळेश्वर करता 2 महाबळेश्वर पाचगणी करता 2 तुमच्या मुंबई करता 2 अशा 4 चाकी गाड्या आणि 10 टू व्हीलर गाड्या ह्या आम्ही स्वतः महामंडळासाठी या ठिकाणी खरेदी करून आमच्या स्वतःच्या वाहनात ही यंत्रणा एक टीम आमची जी आता इथं काम करते ती महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे अधिकारी कर्मचारी आहेत। मुंबईमध्ये आम्ही जे घेतोय ते महाराष्ट्र माजी सैनिक कल्याण मंडळ जे आहे म्हणजे मिलिटरीमधनं निवृत्त होऊन आलेले परंतु शारीरिकदृष्ट्या सक्षम असणारे असे जे काही अधिकारी कर्मचारी मेस्कोमध्ये आमचे आहेत मुंबईतली टीम आम्ही मेस्कोच्या अधिकाऱ्यांची जवानांची घेतोय। अशा पद्धतीनं पर्यटन विभाग राज्यात पहिल्यांदा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र दल स्वतःचं या ठिकाणी आपण 3 महिन्यापूर्वी स्थापन केलं। त्याचा प्रतिसाद त्याचा अनुभव चांगला आला आणि दुसरं दल आम्ही लवकरच 1 महिन्या 2 महिन्यात मुंबईमध्ये चालू करतोय। धन्यवाद। प्रश्न ह्याच्यावर काय असतील तर आधी विचारा। कास पठाराचा हंगाम पुढच्या महिन्यात चालू होणार आहे तर जसं महाबळेश्वरला एक टीम तुम्ही तिथं दिलेली आहे तर कासच्या पठारासाठी ती टीम तिथं सक्रिय राहणार का आणि दुसरी गोष्ट तिथलं प्रदूषण टाळण्यासाठी ई बसची सोय मागच्या वेळेला झाली होती ते ज्यावेळेला ई बसचं काय नियोजन आहे होती आपण फॉरेस्टवाल्यांनी केली होती ई बस बघा मला आठवतंय शेखर सिंग साहेब असताना मला वाटतं ती आपण बस दिली होती वन विभागानं। मला माहीत नाही आता ते मी वन विभागाचे अधिकारी नाही तिथं पण तुम्ही ह्याचं उत्तर देतो मी काचचं
पहिली टीम आमची ही महाबळेश्वर पाचगणीला कार्यरत आहे, ती आम्ही कायम ठेवणार आहे. दुसरी आम्ही मुंबईमध्ये ठेवतोय आणि त्याचा अनुभव घेऊन कास्टचा सुद्धा जरूर त्याच्यासाठी आम्ही विचार करू. तर तुम्ही बऱ्याच वेळा आता पर्यटनाचा आढावा घेता. आता महाबळेश्वरचा जो महोत्सव झाला त्यानंतर पर्यटकांमध्ये काय ग्रोथ झाली? विचारा ना अधिकाऱ्यांना, आमचे लोकल अधिकारी सांगतात फुटफॉल वाढलाय, तिथला संख्या वाढलेली आहे पर्यटकांची. आता सुद्धा ते म्हणत होते पावसात सुद्धा प्रचंड गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. ओनली बिकॉज वी मार्केटेड महाबळेश्वर इन महापर्यटन महोत्सव. आणि अजून सुद्धा माझा जो पुढचा प्लॅन आहे म्हणजे विशेषतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा बॅकवॉटर फेस्टिवल भरवायचे आपल्याला बिफोर क्रिसमस आणि इन्क्लुडिंग न्यू इयर टाईम. असं त्या 15 दिवसाच्या कालावधीत आपण एक बॅकवॉटर फेस्टिवल म्हणजे कोयनेच्या जो जलसाठा आहे पाठीमागचा तिथं एक फेस्टिवल करतोय आपण साधारणतः डिसेंबर 15 नंतर ते जानेवारी 15पर्यंत या महिन्याभरामध्ये. तिथं जे आपण जे काही नवीन हे चालू केलं होतं म्हणजे आता हेलिकॉप्टरची राईड असतील ती महोत्सवापुरती होती नाही ते लोकांच्या मागण्यामध्ये मध्यंतरी ते प्रकार सारखा येत होता की आम्हाला ते कायमस्वरूपी तिथं करता यावं असं प्रकारे लेझर शो असेल ते आपण फक्त महोत्सवापुरता केला होता. आता त्या दिवशी सुद्धा अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय लेझर शो बघायला आपले लेझर शो बघायला ड्रोन शो बघायला वेण्णा लेकवर आले होते. आता तो बघितल्यानंतर ते दोघांनीही मला सांगितलं की कायमस्वरूपी करा, ॲटलिस्ट पावसाळा वगळून सर्व कालावधीत करा. पण आता मीडियाकडे सांगण्यासारखं ना ते बजेट वगैरे त्याचं मोठं आहे. आम्ही जाऊ माननीय मुख्यमंत्र्यांकडे, विशेष आर्थिक तरतूद जर आमच्या महामंडळात करून दिली आम्ही करू ते सुद्धा. जे हेलिकॉप्टरमध्ये फिरले तर ते असं ते फार प्रसिद्धी दिली नाही, फक्त नुसतेच फिरून आहे. मी नाही फिरलो प्रसिद्धी मिळाली नाही. त्यामुळे मला समजा ज्यांनी प्रसिद्धी दिला असेल राहिलेल्यांना पुढच्या वेळी फिरवू. महेश पवार चांगली बातमी केली. चला पुढं ना. आता हे पर्यटन विषय किती शॉर्टमध्ये घेतला राव. एवढा मोठा इश्यू, एवढा पहिला प्रयोग मी केला महाराष्ट्रात, तो यशस्वी झाला, त्याला काही चांगल्या सजेशन्स किंवा त्याला चांगली पब्लिसिटी राहिला. आता आलं पॉलिटिक्सवर. मला पुढच्या मिटिंगला जायचं आहे आता. हां ते बघा एवढ्या चांगल्या पर्यटनाच्या विषयात कुठं कोणाचं नाव घेतात. मग ते कोणाला भेटायला गेलेत, ते कोणाच्या मालकांना भेटायला गेलेत. ज्या काँग्रेसला आयुष्यभर बाळासाहेब ठाकरेंनी दरवाज्यात सुद्धा कधी येऊ दिलं नाही, मातोश्रीच्या त्या काँग्रेसच्या नेत्यांच्या दरवाज्यात तुम्ही कशाला गेला, ते कोण आहेत तुमचे म्हणावं, त्याचं द्या उत्तर अगोदर, मग शिंदे साहेबांबद्दल बोला म्हणावं. साहेब शिंदे साहेबांनी आता तुम्ही म्हणजे मंत्री महोदयांना सर्व तुमच्या कामाला लागण्याच्या सूचना आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्या आहेत आणि वादग्रस्त वक्तव्य टाळायचं सांगितलं आहे. मला नाही सांगितलं. आता बाकीच्या कोणाला सांगितलं असं तर मला माहीत नाही. मी मंत्री आहे, माझ्यापुरतं मी सांगतो. मला सांगितलं नाही. आणि कामाला लागायचा विषय म्हणाल तर ज्या दिवशी शपथविधी आमचा झाला आणि ज्या दिवशी मंत्र्यांना शपथविधी दिल्यावर खातं वाटप व्हायच्या आधी आमची मिटिंग घेतली माननीय शिंदे साहेबांनी नागपूरला. त्या मिटिंगमध्ये मंत्र्यांना ज्या काही सूचना द्यायच्या त्या साहेबांनी दिलेल्या आहेत. पक्ष संघटनेला किती वेळ द्यायचा, जो तुम्हाला विभाग मिळेल त्या विभागाला किती वेळ द्यायचा, पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मुंबईमध्ये किती वेळ द्यायचा आणि राज्यामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये दौरा किती करा, हे पूर्ण सूचना माननीय मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला त्याच वेळी दिलेलं आहे. त्याचं तंतोतंत पालन आम्ही सगळेजण करतो. एखादा अपवाद दुसरा असू शकतो, कारण हाताची पाची बोटं सारखी नसतात. पण जरी एखादा दुसरा अपवाद असला तरी तो सुद्धा तुम्हाला अशी स्थिती इथून पुढे दिसणार नाही. ठेकेदारांची बिलं मिळत नाहीत आणि अजित पाटील आत्महत्या केली. आता सातारच्या बेंकबी कलेक्टर ऑफिसला बी उपोषणाला बसलेले उभारे. कुठल्या विभागाची आंदोलन बसलेले कुठल्या विभागाची बिलं बांधकामची असेल किंवा इथंच आहेत साहेब, इथंच आहेत ना मंत्री. सार्वजनिक बांधकाम मंत्री साताऱ्याचेच आहेत आपल्या. म्हणजे त्यांच्या विभागाचा प्रश्न आहे ना, आम्ही कसं उत्तर देणार. जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजनमधनं जेवढा काही निधी देणं पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे किंवा माझ्या हातात आहे. त्यातला एकही पैसा मागं ठेवलेला नाही, बिलकुल नाही. काय तुम्हाला मी एक गैरसमज असा सांगतो, ऐका. निवडणुका झाल्या, नवीन सरकार आलं, नवीन आमदार महोदय आले आणि निधी वितरणाचं सूत्र हे थोडंसं राज्यस्तरावर ठरणार होतं आमचं की कशा पद्धतीचं जिल्हा नियोजनचा निधी वाटावा. ते गेल्या महिन्यात नक्की झालं. आपापल्या आमदार महोदयांना खासदार महोदयांना त्यांना कुठल्या योजनेतली किती निधी मिळणार आहे ते कळवलेलं आहे. थोडं ते सूत्र नक्की व्हायला वेळ लागल्यामुळे पण 15 दिवसाच्या आत सगळ्या प्रमाण पूर्ण केले जाते.
साहेब, उद्धव ठाकरे म्हणतात गाडी याद्या लवकर मागवा गाडी. उद्धव ठाकरे म्हणतात युतीचा निर्णय घ्यायला आम्ही दोघे भाऊ खंबीर आहोत, तिसऱ्याने बोलायची गरज नाही. मग महाविकास आघाडी आणि मग हेच इंडिया आघाडीचं काय मग आता अशा पद्धतीचा एक सवाल उपस्थित. ते आता ती दिल्लीतच आहेत माननीय उद्धव ठाकरे साहेब, आणि त्यांनी दिल्लीतनं हे स्टेटमेंट केले. कदाचित त्यांच्या ह्या वक्तव्याच्या बाबतीत आता आज काहीतरी डिनर आहे वाटतं महाविकास आघाडीचं, आणखीन उद्या काही बैठक आहे. तर जे महाविकास आघाडीचे इतर घटक आहेत ते कदाचित याच्या बाबतीत उद्धव ठाकरे साहेबांना विचारतील, बाबा तुम्ही दोघंच भाऊभाऊ महाराष्ट्रात जरी एकत्र येणार असाल तर मग आमच्या महाविकास आघाडीमध्ये काय तुमची भूमिका राहणार आहे. हे त्यांच्या अंतर्गत पक्षातला विषय कदाचित निघेल आता त्यांच्या मुंबईतल्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये. साहेब, उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार हा महाराष्ट्रीयन असावा अशी काही मागणी आपल्यातर्फे झालेली आहे, आणि तसं काही आमची भूमिका आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल दिल्लीला गेल्या स्पष्ट केलेली आहे की NDAचा जो निर्णय ठरेल उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबतीत त्या NDAच्या निर्णयाबरोबर शिवसेना असेल. शिवसेना NDAमधला एक मुख्य घटक पक्ष आहे आणि NDAचे प्रमुख नेते जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर शिवसेना आहे. साहेब, तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतलेली स्वच्छता आणि आरोग्याच्या विषयावर तुम्ही बोललात, मात्र जिल्ह्यातली सर्वच जी कार्यालय सरकारी तिथं अतिशय दयनीय अवस्था आहे शौचालयाची. सातारा तहसीलदार कार्यालयाची तर अशी अवस्था आहे की तिथं महिलांना शौचालयच नाही. मग अशा वेळी महिलांनी काय करायचं हा प्रश्न. नाही, ही बाब कदाचित म्हणजे माझ्या निदर्शनाला अजून आलेली नाही की एखाद्या तहसील कचेरीमध्ये शौचालय स्त्रियांकरता स्वच्छतागृह स्वतंत्र नाही. ही जर बाब खरी असेल तर जरूर त्याची पूर्तता केली जाईल. आणि स्वच्छता राखण्याबाबतीत 15 दिवसापूर्वीच्या बैठकीत कडक शब्दात सर्वांना सूचना दिल्यात. त्याची इम्प्लिमेंटेशन, त्याची कार्यवाही फील्डवरती सुरू आहे. तीच परिस्थिती जिल्हा परिषदमध्ये बी आहे. स्वच्छ होत आहे आणि परत थुंकून घाण करतायत. कोण? आमचे कर्मचारी नाहीत करत ना. ऐका ना, आता हे तुमचे बरोबर राईटली पॉइंटेड आउट. आमचा कर्मचारी अधिकारी थुंकेल का जिथं आपल्याला काम करायचे तिथं? म्हणजे आउटसायडर कोणतरी बाहेरचे लोक येणारे आहेत. आमचे कर्मचारी जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाही. अरे बरं का, मग हे बघा आता उदाहरण, हे माझं ऑफिस आहे. ह्या ऑफिसमधनं मला यायचं जायचं होतं, मी येताना जाताना थुंकेन का इथं? म्हणजे उदाहरण तुम्हाला देतोय. आमचे कर्मचारी एखादा दुसरा असेल तर आमच्याकडे CCTV आहेत ना, लगेच पॉईंट आउट होईल ना. करणार आम्ही जर आम्ही चेक करू. तुम्ही जर म्हणजे विधानसभेत कसं असतं, आमदार म्हणतात ती सत्य मानून कारवाई करायची असते, तसं पत्रकार परिषदेत नवीन नियम केला पाहिजे. पत्रकार म्हणतील ते सत्य मानून कारवाई करायची, पण ते खोटं निघालं तर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही एक रोकडे बसा ना. इकडे जागा लवकर जायचं का तुम्हाला कुठं? बाबाराजेंकडं, मंत्री महोदयांकडं. ते कोकण पाहणी करतायत, मुंबई गोवा. सकाळपासून त्या मिशनवर आहेत ते, बघितलं मी. साहेब, तो जगमीनचा लहान मुलांचा विषय, त्यांना रस्ता नाही शाळेत जायला. जगमीन म्हणून गाव आहे सातारा तालुक्यातलं, अतिशय दुर्गम गाव आहे आणि तिथल्या विद्यार्थ्यांना लोखंडी पूल शाळेत जावं लागतं. सातारा मतदारसंघातलं ते गाव आहे. पण तरी मी जरी पालकमंत्री असलो तरी स्थानिक आमदार महोदयांशी मी चर्चा करतो, निश्चित त्यातनं मार्ग काढवा. साहेब, प्रकाश आंबेडकरांनी एक गंभीर आरोप केला शरद पवारांवर, तिथे भाजपचे हस्तक आहेत असं त्यांचं सांगणं. जरी महाविकास आघाडीची बैठक झाली असेल तरी सुद्धा शरद पवार हे भाजपचे हस्तक आहेत असं. आणि येत्या काळात तुम्हाला 15 दिवसांमध्ये राजकारणात नवीन बातमी समजेल, मोठी खळबळ. वाट बघूया 15 दिवस. तोपर्यंत तर्कवितर्क लावत बसूया सगळे. चलो गणेशोत्सव जवळ आलाय. डीजेला आणि उद्या त्याच्या बाबतीतली बैठक जिल्हा प्रशासनाबरोबर मी उद्या आजच लावायची होती. ज्येष्ठ नागरिकांनी बंदी घाला. ऐका ना, तुमचा प्रश्न समजला. आजच ती बैठक होती, पण मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाची बैठक आहे पुण्यामध्ये म्हणून ते तिकडे गेलेत. शनिवारी घ्यायची होती बैठक, पण मी आता SP बरोबर आणि शिवनच्या बरोबर बोललो. शनिवारी रक्षाबंधन आहे, तर उद्या मी माझ्या मतदारसंघातला जनता दरबार संपूर्ण आलो की गणेशोत्सवाच्या बाबतीतली बैठक उद्या मी घेतो. तुम्ही रक्षाबंधन म्हणून आता पण लाडक्या बहिणीसाठी प्रशासन चांगलं काम करतं, म्हणजे राज्य शासन. पण दुसरीकडे आपण
शनिवारी बैठक घेतलेली आहे रक्षाबंधन दिवशी अधिकाऱ्यांच्या दिवशी उद्या की लाडक्या बहिणीचे उद्या घेतली ना ती परवाची बैठक उद्या झाली. अधिकारी पत्रकारांपर्यंत यायला लागले का सांगायला? शोध घ्यावा लागेल याचा, हे अधिकारी कोण आहेत? परवा बैठक ठेवलेली आहे अधिकाऱ्यांशी आमचे काय बोलले अधिकारी की आमचे सलोख्याचे संबंध आहेत. साहेब तुमचे सहप्रमुख आहेत निलेश मोरे. थांबा ना जरा, मला ते लक्षात आल्यानंतर मी सांगितलं त्या बैठका उद्या ठेवल्यात मी. साहेब दिव्यांगांचा जो आमदारांचा निधी आहे आमदार चला तो दिव्यांगांसाठी नाश्ता सांगा. खर्च होत साहेब, नाही. हे कसे तुमचे दिव्यांगांसाठी खर्च होत नाही असा दिव्यांगांचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी भरपूर या- आंदोलनं वगैरे केलेली आहे. या बाबतीत दिव्यांगांसाठी आमदार निधीच येत नाही. ही प्रोसिजर अशी आहे हेडे, जो मंत्री बैठक घेतो त्याची सही घ्यायची नसते. हे थांब, विषय. आता तू आणलंच, मी दिली सही करून. मी पण आपलं तुझ्या तू आणलं म्हणल्यावर मी दिली. अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी निलेश मोरेंची मागणी आहे. हा अवैध धंद्यांवर कारवाई करावी अशी निलेश मी मोरेंची दिव्यांगांचं उत्तर देतो आधी. दिव्यांगांचा जिल्हा नियोजन समितीमधला जो निधी राखीव आहे, व्यक्तिगत लाभाच्या योजना देणं किंवा तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं दिव्यांगांसाठी काही सरकारी कार्यालयामध्ये रॅम्प तयार करणं, मध्यंतरी आपण आश्वासित त्याला केलं होतं की दिव्यांगांना स्वतंत्र स्वच्छतागृह बांधून देणं, या बाबतीतलं निश्चितपणे आपण कारवाई करतोय. गेल्या वर्षीचा निधी पुरेसा त्या ठिकाणी आपल्याला मुदतीत खर्च करता आला नाही, पण आता खूप कालावधी आपल्या हातात आहे. आत्ताशी आपण जुलै संपलाय, यावर्षी सगळा दिव्यांगाचा निधी खर्च होईल असं नियोजन आपण करू. 100% करू. पर्यटनाच्या बाबतीमध्ये जे तुम्ही आता पाऊल उचललंय, जो नवीन आता जो छान आहे, परंतु आपल्या तालुक्यामध्ये कोयनानगर सारखं मोठं धरण आहे, भाग्यलक्ष्मी ओळखलं जातं, तिकडे मात्र पर्यटक फिरकत सुद्धा नाही. अशा पद्धतीच्या बातम्या काय झालंय, फिरकत नाही ती चुकीची माहिती आहे. तुम्ही ओझरड्या धबधब्याचा फुटबॉल काढा, किती लोक असतात ओझरड्या धबधब्याला. आपण रिव्हर्स वॉटरफॉल आहे सडावाकापूरला, तिथला फुटबॉल काढा, किती लोक आहेत. पर्यटक फिरकत नाहीत असं नाही, तिथं सुविधा द्यायला लागतात आपल्याला पर्यटकांना. आणि म्हणून आपण आता ओझरडा धबधब्याच्या लगत असणारं जे नेहरू गार्डन आहे, जे जलसंपदा विभागाच्या मालकीचं आहे, पण जलसंपदा विभाग ते सुस्थितीत हे करू शकले नाहीत, म्हणजे चांगल्या सुविधा अधिक काय त्याला देऊ शकले नाहीत. मान्य जलसंपदा मंत्र्यांना मी विनंती केलेली आहे, मालकी तुमची ठेवा जलसंपदा विभागाची, आणि बांधण वापरान हस्तांतरित करायची BOTची पद्धत होती तशी गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट इरिगेशन डिपार्टमेंटची जागा विकसित करायला पर्यटन विभागाला द्या. आम्ही आमचे पैसे घालतो, अमुक एक वर्षामध्ये आम्ही घातलेले पैसे रिकामे झाले की तुमच्या ताब्यात देतो परत. ही आमची चर्चा सुरू आहे. मीन टाईम त्यांची संमती मिळण्यापूर्वी मी कोयनानगरचा नेहरू गार्डनचा किती कोटीचा प्लॅन आहे, नाही तो 2 टप्प्यात केला ना आपण. कोयना नेहरू पहिला 60 कोटी, 50 का 60 कोटी रुपयाचा प्लॅन. आत्ता जे अस्तित्वात 11 एकर जागा आहे नेहरू गार्डनची, तिथला प्लॅन माझा तयार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्याचं सादरीकरण मला करायचं आहे. ते झाल्यानंतर ताबडतोब जर मला NOC मिळाली जलसंपदाची, 1 महिन्यात मी त्याचं टेंडर काढू शकतो. आणि दुसरं सुविधांच्यासाठी कुंभरळीला आमचं रिसॉर्ट आहे, MTDCचं खूप मोठं रिसॉर्ट आहे, आमची स्वतःची जागा आहे. इतकी वर्ष ते पडून होतं, कोणीच तिकडे लक्ष दिलं नाही. कोणाला तरी एका थर्ड पर्सनला ते चालवायला दिलं होतं, तोही चालवत नव्हता. आम्ही त्याच्याकडनं काढून घेतले आणि MTDC स्वतः 10 VIP सूट आणि 10 साधे सूट आणि तिथं डायनिंग, कॅन्टीन, कॅफेटेरिया सगळ्याचं टेंडर काढले. त्याचं वर्क ऑर्डर पण झालेलं आहे, त्याचंही काम चालू करतोय आपण कोयनानगरला, हेळवायला, मुंबर्लीला. शिक्षकांच्या पदाची प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेमध्ये सुरुवातीची स्टेप आहे, त्याच्यामध्ये कागदपत्रे टपसायला हवी होती. आता शेवटच्या स्टेपला कागदपत्रे झाले, संपली पत्रकार परिषद संपली. निलेश मोरेंनी मागणी केली. हां हॅलो हो